नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक प्रोग्राम बघणार आहे। चला तर बघूया कुठला आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एंटर टू नंबर अँड स्वॅप द नंबर। म्हणजेच काय की दोन नंबर आपल्याला युजर कडनं एंटर करून घ्यायचा आणि स्वॅप करायचा। मग आता स्वॅप करणे म्हणजेच काय बघा की ए ची व्हॅल्यू सपोज 6 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय 2 आहे। मला आउटपुटला काय पाहिजे, ए ची व्हॅल्यू 2 पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू काय पाहिजे 6 पाहिजे। याला आपण काय म्हणतो, स्वॅपिंग म्हणतो। चला तर स्टार्ट करूया एक एक स्टेप। आपल्याला काय करायचं आहे, दोन नंबर एंटर करून घ्यायचा आहे। मग चला प्रोग्राम लिहायला हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन। मग आता आपल्याला दोन नंबर काय करायचा आहे, युजर कडनं एंटर करून घ्यायचा आहे। म्हटल्यावरती दोन व्हेरिएबल लागणार, इंट ए कॉमा बी, आणि तो युजर कडनं एंटर करून घ्यायचा आहे म्हटल्यावरती प्रिंटएफ मेसेज प्रिंट करायला पाहिजे काय हो, एंटर टू नंबर। आणि ती व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, ए आणि बी मध्ये स्टोअर करायचं। मग त्यासाठी काय हो, स्कॅनएफ फंक्शनचा यूज करतो। आता दोन व्हॅल्यू स्टोअर करायचं, त्यामुळे %d एम्परसँड ए कॉमा एम्परसँड बी। मग हे दोन व्हॅल्यू आपल्याकडे आलेले आहेत। मग आता स्वॅप करायचा। मग स्वॅप कसं करणार, बघा सिंपल आहे। दोन ग्लास आहेत समजा, ए आणि बी। ए मध्ये काय हो, मिल्क आहे आणि बी मध्ये काय हो, वॉटर आहे। ओके, मिल्क आणि वॉटर आहे, दुसरं काही नाहीये। मग आता आपल्याला काय करायचं, स्वॅप करायचं। कशाचा यूज करून, थर्ड एक ग्लासचा यूज करून, म्हणजे मोकळा एक ग्लास घेऊन। मग आता तुम्ही कसं करणार, ए मधला जो मिल्क आहे तो कशामध्ये घालणार, सी मध्ये, म्हणजे ए मोकळा झाला। मग आता बी मधला जो वॉटर आहे तो वॉटर कशामध्ये घालणार, ए मध्ये घालणार। मग आता बी मोकळा झाला, मग बी मधली सी मधली जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशामध्ये घालणार, बी मध्ये घालणार। मग ह्याच पद्धतीने आपण काय करतो, स्वॅपिंग करतो। चला तर मग आपण थर्ड व्हेरिएबलचा आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं। मग सी इक्वल टू काय हो, ए। ओके, सपोज फॉर एक्झाम्पल हीच व्हॅल्यू आहे असं समजा की ए मध्ये काय हो 6 व्हॅल्यू आहे आणि बी मध्ये काय हो 2 व्हॅल्यू आहे। मग आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे, 6। कुणाला असाइन केलो, सी ला। सी मध्ये व्हॅल्यू काय आली, 6 ही व्हॅल्यू आली। मग आता मी काय करणार, ए मध्ये बी ची व्हॅल्यू, मग बी ची व्हॅल्यू किती आहे, 2 व्हॅल्यू आहे। मग आता तो कुणाला असाइन केलो, ए ला, म्हणजे ए मध्ये व्हॅल्यू किती आली, 2। आता बी मध्ये कुणाची व्हॅल्यू ठेवणार, सी ची। सी मध्ये व्हॅल्यू किती आली, 6। ओके, झालं का स्वॅपिंग। ओके, मग ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं। मग प्रिंटेड आता ए इक्वल टू %d ए, प्रिंटेड बी इक्वल टू %d काय हो, बी, अँड लास्टला काय हो, रिटर्न 0। मग आता आउटपुट काय असणार आहे, ए इक्वल टू 2 आणि बी इक्वल टू काय हो 6। ह्या पद्धतीनं काय हो आपण स्वॅपिंग केलेला आहे। कशाचा यूज करून, थर्ड व्हेरिएबलचा यूज करून। जर सपोज आपल्याला आता थर्ड व्हेरिएबलचा जर यूज करायचा नसेल तर तो कशा पद्धतीनं करणार, तो बघूया। आता बघा आपल्याला काय हो, थर्ड व्हेरिएबलचा यूज करायचा नाहीये। मग आता थर्ड व्हेरिएबलचा यूज करायचा नसेल तर इथपर्यंत काय हो, सेम असणार आहे। इथून आपल्याला काय बघा, पहिल्यांदा काय करायचं, ए इक्वल टू ए प्लस बी। ओके, ए इक्वल टू ए प्लस बी। मग आता ए मध्ये व्हॅल्यू काय होता, 6 व्हॅल्यू होता, बी मध्ये व्हॅल्यू काय होता, 2। मग आता बघा 6 प्लस 2 किती झाला, 8। मग ए मध्ये किती व्हॅल्यू आली हो, 8 व्हॅल्यू आली। ओके, नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहितो, बी इक्वल टू ए मायनस बी। आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे, 8, बी ची व्हॅल्यू किती आहे, 2, म्हणजे बी मध्ये व्हॅल्यू किती आला, 6। मग आता नेक्स्ट काय हो, ए इक्वल टू ए मायनस बी। मग ए मध्ये व्हॅल्यू किती आहे, 6, बी मध्ये व्हॅल्यू किती आहे, सॉरी ए मध्ये व्हॅल्यू किती आहे, 8, बी मध्ये व्हॅल्यू किती आहे, 6। मग 8 मधनं 6 गेला 2। ओके, मग ह्या पद्धतीनं काय हो स्वॅप झालेला आहे। ओके, दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय की विदाउट थर्ड व्हेरिएबलचा यूज करून कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आणि विदाउट थर्ड व्हेरिएबलचा यूज कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा तो सांगितलं। चला तर आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया। चला तर मित्रांनो बघूया स्वॅप कशा पद्धतीनं करायचा आहे। आता आपल्याला काय हो, 3 व्हेरिएबल लागणार आहे, इंट ए कॉमा बी कॉमा सी। आता दोन व्हॅल्यू आपल्याला युजर कडनं एंटर करून घ्यायचं, त्यामुळे काय हो, प्रिंटएफ एंटर टू नंबर, आणि तो व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायचा आहे, त्यामुळे स्कॅनएफ। दोन व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायचे, त्यामुळे %d कॉमा एम्परसँड ए कॉमा एम्परसँड
बी. मग आता आपल्याकडे व्हॅल्यू आलेलं आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय सी मध्ये ए ची व्हॅल्यू ठेवणार आहे, ए मध्ये काय बी ची व्हॅल्यू ठेवणार आहे आणि बी मध्ये काय सी ची व्हॅल्यू आपण ठेवणार आहे. मग आता आपण प्रिंट करणार आहे काय प्रिंट एफ ए इक्वल टू %d कॉमा ए अँड प्रिंट एफ काय बी इक्वल टू %d कॉमा बी. ओके, अँड लास्टला काय रिटर्न 0. ओके, चला तर आपण हा प्रोग्राम रन करूया. बघा 2 नंबर आपल्याला इथं काय करायचं एंटर करायचा. मी आता नंबर टाकतो, सपोज ए ची व्हॅल्यू 6 आणि बी ची व्हॅल्यू काय 2. बघा आता लास्टला ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू काय 6 आलेले आहे. समजलं आता? ओके, हा झाला काय थर्ड व्हेरिएबलचा यूज करून. जर सपोज आपल्याला काय थर्ड व्हेरिएबलचा यूज करायचा नसेल तर म्हणजेच काय सी या व्हेरिएबलचा आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा नाहीये. मग पहिल्यांदा आपण काय करतोय की ए इक्वल टू ए प्लस बी अँड बी मध्ये काय करतोय ए मायनस बी अँड लास्टला ए इक्वल टू ए मायनस बी. ओके, मग आता सेव्ह करतो बघा आणि हा प्रोग्राम रन करूया. ओके, बघा आता परत 2 नंबर एंटर करतो. ए ची व्हॅल्यू 6 आणि बी ची व्हॅल्यू काय 2. मग आता बघा लास्टला ए ची व्हॅल्यू काय 2 आलेला आहे आणि बी ची व्हॅल्यू 6 आलेल्या आहे. ह्या पद्धतीने काय आपण स्वॅपिंग करतोय. हे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपण इंटरेस्टिंग प्रोग्राम्स बघणार आहे. थँक्यू.